आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पान क्रमांक 107 लूकचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 17 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांस भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे। हालेलुया, 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 हालेलुया। ही घटना प्रभू येशू ख्रिस्त दृष्टांताच्या संदर्भात सांगत आहे। प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्याची रहस्य, स्वर्गातल्या राज्याचे भेद हा लोकांना दृष्टांताच्या द्वारे सांगायचा। कारण स्वर्गातले भेद हे मनुष्याला सहजासहजी त्याच्या बुद्धिमत्तेला समजणं हे अशक्यप्राय होतं, परंतु परमेश्वराचा पुत्र जेव्हा मनुष्य रूपात या पृथ्वीवरती आला तेव्हा संबंध जगाला त्यांनी परमेश्वराच्या राज्याची रहस्य, परमेश्वराच्या राज्याचे भेद, परमेश्वराचे शास्त्रलेख आणि परमेश्वराची वचनं माणसाला समजेल, उमजेल, पटेल अशा शब्दांमध्ये त्यांनी लोकांसमोर प्रगट केल्या आणि आजही त्या बायबलमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत। आणि आज आपण जे वचन वाचलं ते प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या राज्यासंदर्भात आणि परमेश्वराच्या राज्यावरती विश्वास ठेवणाऱ्या एका मनुष्याच्या संदर्भात दाखल्याच्या द्वारे एक गोष्ट व्यक्त केलेली आहे। येशू ख्रिस्ताने दाखला असा सांगितलेला आहे की एका माणसाचे 2 मुलगे असतात, एक मोठा मुलगा आणि एक छोटा मुलगा असतो। त्यातला एक मुलगा आपल्या बापाकडे एक गोष्ट मागतो, आपल्या बापाकडे आपला अधिकार मागतो, आपल्या बापाकडे संपत्ती मागतो जी त्याच्या वाटणीची आहे, त्याच्या वाट्याची आहे। प्रभू येशू ख्रिस्त पुढे म्हणतो की तो बाप आपल्या 2 मुलांना एकत्र करून ज्यांच्या वाट्याला जेवढी संपत्ती येते त्या संपत्तीची वाटणी करून ज्याला त्याला तो त्याचा वाटा देतो। आणि बायबल असं म्हणतं की त्यातला तो मुलगा, मोठा मुलगा, धाकटा मुलगा हा आपली संपत्ती जेव्हा त्याच्या वाटण्याची संपत्ती जेव्हा त्याच्या जवळ येते तेव्हा बायबल असं म्हणतं की तो काही दिवस आपल्या बापाबरोबर राहतो आणि मग कालांतराने तो काही दिवसानंतर आपल्या बापाचं घर सोडतो। कारण त्याच्याकडे त्याच्या वाटणीची पुष्कळ अशी संपत्ती आली होती, त्याच्या वाटणीची अशी पुष्कळ अशी धनदौलत त्याच्याकडे आली होती आणि त्याला असं वाटत होतं की आता माझ्या वाटणीचं जेवढं आहे तेवढं माझ्याकडे आहे आणि तितकं मला पुरेसं आहे। माझं जीवन जगण्यासाठी माझ्या हक्काचं जेवढं आहे तितकं मला पुरेसं आहे। आणि अशा विचारसरणीमध्ये तो त्या आपल्या बापाचं घर, आपल्या हक्काचं घर सोडून जातो, एका परराज्यामध्ये, एका परदेशामध्ये जातो। बायबल असं म्हणतं की हा धाकटा मुलगा जेव्हा परराज्यामध्ये आपल्या वाटणीची संपत्ती घेऊन जेव्हा जातो तेव्हा तो ती संपत्ती चैनबाजीमध्ये, चैनविलासामध्ये, उधळपट्टी करण्यामध्ये आणि कुकर्म करण्यामध्ये वाया घालवतो। कदाचित तो नशेबाजी करत असेल, दारूबाजी करत असेल, जुगार खेळत असेल, अशा वाईट संगतींमध्ये किंवा वाईट कामांमध्ये त्यांनी आपली संपत्ती उधळपट्टी केली होती। त्याने आपल्या संपत्तीचा कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्याने आपल्या संपत्तीचा, आपल्या वाटणीला आलेल्या धनदौलतीची उधळपट्टी केली आणि उधळपट्टी केल्यानंतर त्याच्याकडचे सगळे पैसे खर्चून जातात, त्याच्या वाटणीची आलेली धनदौलत संपून जाते। आणि एक वेळ अशी येते की तो ज्या राज्यामध्ये येतो ज्या राज्यामध्ये असतो, ज्या देशामध्ये असतो त्या देशामध्ये अकाल पडतो, त्या देशामध्ये दुष्काळ पडतो, तिकडे फार मोठी गरिबी पसरलेली असते
आणि ह्याच्याजवळ होते नव्हते ते पैसे यांनी खर्चून टाकले होते, ह्याच्या वाटणीची धन दौलत यांनी खर्चून टाकली होती, ह्याच्या वाटणीचे पैसे, ह्याच्या वाटणीची संपत्ती यांनी चैनबाजीमध्ये खर्चून टाकली होती. आणि बायबलमध्ये येशू ख्रिस्त या दाखल्याच्या पुढे सांगतो की मग एक वेळ एवढी गरिबीची येते, त्याला सुद्धा त्या देशामध्ये इतके हालाखीचे दिवस येतात की कुठेतरी काम मिळेल ह्या आशेने तो कुठेतरी तो काम शोधत असतो. आणि दाखल्यामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की हा जो धाकटा मुलगा ज्याने आपली संपत्ती उधळपट्टी केलेली आहे, हा माणूस तिथल्याच देशातल्या रहिवाशाच्याकडे कामाला लागतो, त्याला चिटकून राहतो, कारण त्याला तिथे कोणी देणारं नव्हतं, त्याला तिथे त्याची गरज भागवणारं तिकडे कोणी नव्हतं, त्याला त्याची विचारपूस करणारं त्या देशामध्ये कोणी नव्हतं, कारण तो आपल्या बापाच्या हक्काचं घर सोडून दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या प्रांतामध्ये राहाव्यास गेला होता. चैनबाजीमध्ये धन दौलत उधळली होती आणि त्या देशामध्ये अकाल पडल्यावरती, दुष्काळ पडल्यावरती तिकडे लोकांची राहण्याची, तिकडे लोकांना जगण्याची सुद्धा वान पडली होती. आणि अशा देशामध्ये असताना ह्याला विचारणारं इथे कोणी नव्हतं, ह्याची गरज भागवणारं इथे कोणी नव्हतं, म्हणून कुठेतरी कामाला राहावं म्हणून तो त्या देशातल्या एका माणसाच्या घरी कामाला राहिला. आणि तिकडे जो एक काम होतं, त्याला ते काम होतं डुकरं चारण्याचं. आणि हा तिकडे डुकरं चारायचं काम करायचा आणि डुकरं चारायला तो शेतामध्ये न्यायचा. त्या डुकरांच्या कळपाच्या मालकाशी तो चिटकून राहायचा, कारण आता मला जर काही गरज लागली तर हाच माणूस माझा वाली आहे, आता मला जर कशाच्या कोणत्या गोष्टीची वाण पडली तर हाच माझी गरज भागू शकतो, अशा आशेने तो त्या प्रांतातल्या एका रहिवाशाला चिटकून राहिला होता आणि त्याच्याकडे तो कामाला लागला होता. आणि काम असं होतं की डुकरांना चराव्यास नेण्याचं, डुकरांना सांभाळण्याचं. किती विचित्र काम त्याच्या पदरी आलं होतं. आणि मग तो डुकरं चरायला न्यायचा शेतामध्ये. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस तो डुकरं चरायला न्यायचा तेव्हा तो त्यांच्या पुढ्यात शेंगा आणून टाकायचा, डुकरांना खाण्यासाठी शेंगा आणून टाकायचा. तेव्हा हा जो माणूस आहे, हा जो धाकटा मुलगा ज्याला आता वाण पडलेली आहे, ज्याला आता सगळी संपत्ती उधळल्यामुळे ज्याला कंगाली आलेली आहे, हा माणूस तो डुकरं चारण्याचा डुकरं सांभाळण्याचा काम करत असताना डुकरांना देण्यात येणारं भोजन म्हणजे डुकरांना देण्यात येणारी शेंगा तो खाण्याची त्याची इच्छा होती. विचार करा, त्या गावामध्ये इतका दुष्काळ होता की त्या दुष्काळामध्ये सुद्धा तो तिकडे एका माणसाच्या घरी राहिला होता. आणि घरी राहिला होता, त्या रहिवाशाबरोबर तो चिटकून राहिला होता, कारण त्याला असं वाटलं होतं की हा माणूस हा गरज भागू शकतो, माझी जी काही गरज लागेल तो हा माणूस भागवू शकतो. अशा स्थितीमध्ये असताना त्याला तिकडे जे अन्न मिळायचं त्या अन्नामध्ये त्याचं पोट भरायचं नाही, कारण त्या देशातच दुष्काळ होता. जे काय होतं ते जेमतेम त्याला उरलं सुरलेलं त्याला तिथे भेटायचं. आणि म्हणूनच त्याच्या पोटाची खळगी पूर्णपणे न भरल्यामुळे, त्याच्या पोटाची आग पूर्णपणे न क्षमल्यामुळे तो डुकरांच्या पुढ्यात ठेवलेलं अन्न खायला सुद्धा मला भेटेल अशी इच्छा बाळगायचा. इतके हलाखीचे दिवस त्याने तिथे काढले होते, इतके हलाखीचे दिवस तो तिथे काढत होता. आणि बायबल असं म्हणतं की ह्याला ते डुकरांच्या समोर पडलेलं अन्न, डुकरांच्या समोर पडलेल्या शेंगा खाण्याची त्याची जी इच्छा होती आणि त्या इच्छेवरती तो तिकडे ते डुकरांचे खायला जायचा, परंतु त्याला खायला मिळायचं नाही, कारण डुक्कर एक असा जनावर आहे जो आपल्या पुढ्यात पडलेल्या गोष्टी कुठल्या दुसऱ्या जनावराला किंवा दुसऱ्या व्यक्तीला देणं त्याला जमायचं नाही. आणि हे नासधूस करणारी डुकरांची सवय आहे, नासधूस करणे. जसं त्यांच्या पुढ्यात अन्न पडेल तसं ते खायचे प्रयत्न करायचे आणि खाऊन मोकळे व्हायचे. आणि इकडे याला त्या डुकरांसमोर पडलेली शेंगा, डुकरांसमोर पडलेलं अन्न खाण्याची ह्याची इच्छा होती, परंतु त्याची इच्छा त्याला झाली नाही. असे बरेच दिवस त्याने घालवले, बरेच दिवस त्यांनी असा अनुभव घेतला, बरेच दिवस तो अशा प्रसंगांना सामोरी गेला, बरेच दिवस तो अशा अर्ध उपाशी पोटी होता. आणि एक वेळ अशी आली, प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्यामध्ये असं म्हणतो की एक वेळ अशी आली की जेव्हा त्याला त्या डुकरांच्या समोर पडलेल्या शेंगा खायची इच्छा होती, परंतु त्याला त्या खाता आलं नाही. तेव्हा बायबल असं म्हणतं, येशू ख्रिस्त या दाखल्यामध्ये असं म्हणतो, तेव्हा तो शुद्धीवरती आला. आणि शुद्धीवरती आल्यानंतर तो असं म्हणाला, त्याने आपसात असा विचार केला, स्वतःमध्ये त्याने असा विचार केला की माझा बाप एवढा श्रीमंत आहे की त्याच्याकडे काम करणारी जी मोलकरी आहे, त्याच्याकडे काम करणारी जी नोकरं आहेत, त्यांच्या घरात सुद्धा धान्य वाहून निघतं, त्यांच्या घरात सुद्धा भाकरीची रेलचेल आहे, त्यांना अन्नाची वाण नाही आहे, त्यांना खाण्याची काही कमी नाही आहे, कारण ते माझ्या बापाच्या घरी कामाला आहेत. आणि माझा बाप इतका श्रीमंत आहे की त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना कोणत्या गोष्टीची जास्त गरज भासत नाही, कारण माझा बाप त्यांची गरज पूर्ण करतो. माझा बाप श्रीमंत आहे आणि माझा बाप श्रीमंत असल्यामुळे माझ्या बापाच्या हाताखाली काम करणाऱ्या नोकरांना, माझ्या बापाच्या हाताखाली काम करणाऱ्या मोलकरांना काही कोणत्या गोष्टीची अन्नाची वाण पडत नाही. आणि मी त्याचा मुलगा असून सुद्धा मला इकडे एक वेळच्या अन्नाची वाण आहे, इकडे एक वेळच्या अन्नासाठी माझं पोट अर्ध उपाशी राहतं, इतके हलाखीचे दिवस मी काढतोय. तो शुद्धीवरती आला.
त्याला हे कळालं की मी माझ्या बापाचं घर सोडून फार मोठी चुकी केलेली आहे, मी माझ्या बापाला नाकारून मी फार मोठी चुकी केलेली आहे. तो शुद्धीवरती आला आणि बायबलमध्ये पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्याच्या अंती असं म्हटलेलं आहे की जेव्हा हा माणूस शुद्धीवरती येतो, हा तो उधळा पुत्र जो धाकटा मुलगा शुद्धीवरती येतो, तो थेट आपल्या पित्याच्या घरी निघतो, आपल्या बापाच्या घरी जायला निघतो. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा तो आपल्या बापाच्या घरी जातो तेव्हा तो आपसामध्ये असं विचार करतो की मी माझ्या बापाच्या विरोधात काहीतरी चुकीचं केलेलं आहे, मी बापाच्या विरोधात गेलेलो आहे, मी स्वर्गाच्या विरोधात गेलेलो आहे. आता मुलगा म्हणून घेण्याच्या मी पात्रतेचा नाही आहे, मुलगा म्हणून घेण्याच्या मी लायकीचा नाही आहे, कारण मी अशा वृत्तीने अशा स्वभावाने मी माझ्या बापाशी वागलेलो आहे, हे फार चुकीचं मी त्याच्याशी वागलेलो आहे. तो शुद्धीवरती येतो, त्याला कळतं की त्यांनी काय चूक केलेली आहे आणि म्हणून तो आपल्या हृदयाशी ही गोष्ट बाळगतो की मी माझ्या बापाच्या घरी जाईन आणि त्याला सांगेन की मी तुझ्या विरोधात आणि स्वर्गाविरोधात पाप केलेलं आहे, तुझ्या विरोधात मी चुकीचं वागलेलो आहे, म्हणून आता मी तुला माझा मुलगा म्हणून घेण्याच्या पात्रतेचा किंवा लायकीचा नाही, म्हणून तू मला तुझ्याकडे मोलकरी म्हणून वागवून घे. अशी तो धारणा आपल्या हृदयामध्ये ठेवतो की माझा बाप कदाचित मला मोलकरी म्हणून तरी ठेवेल, अशी तो धारणा बाळगून आपल्या बापाकडे आपल्या बापाची भेट घ्याव्यास निघतो. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुढे या दाखल्यामध्ये सांगतो की ज्या वेळेला हा बाप आपल्या ह्या मुलाला लांबून येताना पाहतो तेव्हा तो आपल्या जागेवरनं उभ्या राहून थेट मुलाच्या दिशेने धाव घेतो. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे नीट लक्षपूर्वक ऐका. थेट आपल्या मुलाच्या दिशेने धाव घेतो आणि मुलाकडे बघतो आणि मुलाला लगेच मिठी मारतो, मुलाला कवटाळतो आणि मुलाविषयी तो कळवळतो आणि मग लगेच तो आपल्या लोकांना, आपल्या दासांना, आपल्या मोलकरी लोकांना सांगतो की उत्तमात उत्तम झगा आणा आणि याला घाला, कारण तो अशा देशामध्ये राहून आला होता ज्या देशामध्ये गरिबी होती, ज्या देशामध्ये दुष्काळ पडला होता आणि ज्या देशामध्ये त्याला अन्नाची वाण होती, ज्या देशामध्ये राहून तो स्वतःच्या एक वेळच्या अन्नाचं सुद्धा पूर्णपणे पोट भरू शकत नव्हता, अशा हलाखीच्या परिस्थितीत तो राहून आला होता. आणि त्याची ही अशी दशा पाहून बापाला कळवळा आला आणि बाप म्हणाला उत्तमात उत्तम झगा आणून ह्याच्यावरती घाला, चांगले जोडे आणा आणि याच्या पायामध्ये घाला आणि आनंद साजरा करा, चांगलं पुष्ट वासरू आणा आणि कापा, लोकांमध्ये आनंद साजरा करा, कारण पहा हा माझा मुलगा मेला होता तो आता जिवंत झाला आहे आणि जो हरवला होता तो आता सापडला आहे. आणि मग त्याच्या मोलकरी, त्याचे लोक सगळे मिळून ह्या गोष्टीचा आनंद करतात. किती अद्भुत गोष्ट आहे. आजच्या वचनामध्ये हीच गोष्ट आपल्याला प्रामुख्याने समजायची आहे. आजचं वचन असं म्हणतं तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यामुळे त्याला हे कळालं की मी काहीतरी घोडचूक केलेली आहे, मी माझ्या जीवनामध्ये काहीतरी चुकीचा निर्णय घेतलेला आहे, मी माझ्या बापाविषयी चुकीचं वर्तणूक केलेलं आहे, मी बापाला आणि त्याच्या गोष्टींना नाकारलेलं ही माझ्या जीवनातली फार मोठी घोडचूक आहे. आणि हे जेव्हा तो शुद्धीवरती येतो तेव्हा त्याला हे कळतं. शुद्धीवरती, आता शुद्धीवरती म्हणजे बायबलमध्ये ही जी भानावर येण्याची जी गोष्ट आहे ही शारीरिक गोष्ट नाही आहे. तो शरीराने शुद्धीवर होता म्हणूनच तो चालत होता, तो शरीराने शुद्धीवरती होता म्हणूनच तो उधळपट्टी करत होता, तो शरीराने शुद्धीवरती होता म्हणून तो चैनबाजी करत होता आणि सुखविलासाच्या गोष्टी उपभोगत होता. शरीराने तो शुद्धीवर होता परंतु आत्म्याने तो तितकाच बेशुद्ध अवस्थेत होता. जितकी लोक आत्म्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत असतात तितकी लोक स्वतःच्या नुकसानाला स्वतःच कारणीभूत असतात. ज्या पद्धतीने या उधळा पुत्राच्या दृष्टांतामध्ये आपण वाचतो की हा उधळा पुत्र जो होता त्याने आपल्या बापाकडून आपल्या वाटणीची सगळी संपत्ती, आपल्या वाटणीची धनदौलत एकत्रित केली आणि आपल्या बापाचं घर त्याने सोडलं. त्याला हे कळायला पाहिजे होतं की अरे मी माझ्या बापाचं घर सोडायला नाही पाहिजे, कारण माझा बाप माझ्यावरती प्रेम करतो म्हणून माझ्या शब्दासरशी त्यांनी मला माझ्या वाटणीची संपत्ती दिली. परंतु तो आपल्या बापाचं घर सोडतो आणि चैन विलासामध्ये राहतो, उधळपट्टी करतो, कसबिनीशी जळून राहतो आणि अशा परिस्थितीत असताना त्याचा आत्मा हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे, त्याची समजूतदारपणाची वृत्ती बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे, त्याचं हृदय, त्याचं मन बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तो त्याच्याच नुकसानीला कारणीभूत ठरला. कितीतरी पद्धतीने तो स्वतःच्या नुकसानीला कारणीभूत ठरला. नंबर 1, त्याने आपल्या पैसे उधळपट्टी केली कारण तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याने चैन विलासमध्ये आपली संपत्ती उधळून टाकली कारण तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता. आत्म्याच्या बेशुद्ध अवस्थेमध्ये असणारा मनुष्य स्वतःच्याच नुकसानीला कारणीभूत ठरतो. जोपर्यंत तुम्ही बेशुद्ध अवस्थेमध्ये आहात, आत्मिक बेशुद्ध अवस्थेमध्ये आहात, समजदारपणाच्या बेशुद्ध अवस्थेमध्ये आहात, तोपर्यंत त्या माणसाला कळत नाही की मी माझंच नुकसान करतोय म्हणून. ही गोष्ट अधिक सहजरित्या आपल्याला समजता यावी म्हणून बायबलमध्ये एका गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्ताविषयी एक उल्लेख आहे. त्याच्या घटनेविषयी बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. बायबल असं म्हणतं की गरसेकर प्रदेशामध्ये एक मनुष्य आहे ज्याला अशुद्ध आत्म्यांनी ग्रासलेला आहे. तो अशुद्ध आत्म्यांच्या शक्तीमुळे पीडित आहे आणि हा माणूस निवस्त्र असा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, एका गावातून दुसऱ्या गावात, कबरेंमध्ये, जंगलांमध्ये आरडाओरडा करत फिरत असतो.
त्याच्याविषयी बायबल असं म्हणतं की हा माणसाला त्याच्या लोकांनी साखळदंडाने बांधून कुठेतरी लांब जंगलामध्ये नेऊन ठेवलं होतं, तरीसुद्धा तो साखळदंड तोडायचा. इतकं प्रचंड हत्तीचं बळ त्याच्यामध्ये होतं. मुळात ते बळ त्याचं नव्हतं, ते अशुद्ध शक्ती, ते अशुद्ध आत्मा त्याच्या आतून ती त्याला ताकद पुरवत होतं, अशासाठी की त्या माणसाने स्वतःचं नुकसान करावं. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की हा माणूस स्वतःला दगडाने ठेचून काढायचा, दगडाने स्वतःच्या शरीराला जखमा करून घ्यायचा, दगडाने स्वतःच्या शरीराला इजा पोचवून घ्यायचा. जो माणूस बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे, आत्मिक बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे, हा माणूस स्वतःच्या नुकसानीला कारणीभूत असतो. आणि मग ते नुकसान कोणत्याही बाबतीत असेल, ज्या पद्धतीने गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्ताविषयी मी तुम्हाला सांगितलं, हा गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्त स्वतःच्या शरीराचं नुकसान करत होता. हा गरसेकर प्रदेशातील भूतग्रस्त स्वतःची काया तो लोकांसमोर उघड करत होता, म्हणून त्याला लाज, मान, अपमान या गोष्टीविषयी त्याला कोणतीच गोष्ट नव्हती. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी कबरेंमध्ये आरडाओरडा करत तो फिरत होता. म्हणजे तो स्वतःची लाज स्वतःच लोकांसमोर काढत होता, ते सुद्धा त्याला कळत नव्हतं. तो शरीराने स्वतःला घायल करून घेत होता, ते नुकसान सुद्धा त्याला स्वतःला समजत नव्हतं. अशाच पद्धतीने जेव्हा माणूस आपल्या जीवनामध्ये आत्म्यामध्ये बेशुद्ध असतो, आत्मिक जगतामध्ये बेशुद्ध असतो, आत्मिक समजूतदारपणामध्ये बेशुद्ध असतो, तेव्हा तो स्वतःचंच नुकसान करतोय हे तो विसरून जातो. बरीच लोक या जगामध्ये जगत असताना शारीरिकदृष्ट्या शुद्धीवर दिसत आहेत, हे खरं आहे. शारीरिकदृष्ट्या ते ह्या पृथ्वीवरती भानावरती दिसत आहेत, हे खरं आहे. परंतु ते आत्मिकदृष्ट्या तितकेच बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत. आणि म्हणूनच लोक स्वतःच्या जीवनामध्ये अशा गोष्टींना बळी पडतात, स्वतःच्या नुकसानींना बळी पडतात. परंतु उधळ्या पुत्राच्या दृष्टांतामध्ये जेव्हा आपण वाचतो, तेव्हा बायबल असं म्हणतं, तो फार काळ त्या बेशुद्ध अवस्थेत राहिला नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या, त्याच्या जीवनाशी निगडीत घडत असलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन, सगळ्या गोष्टींचा आभास घेऊन तो शुद्धीवरती आला. त्याने पाहिलं की मी रोज डुकरांचा कळप चरतोय, एक असं काम करतोय स्वतःमध्ये खूप त्रासदायक आहे, स्वतःमध्ये खूप कष्टदायक आहे. डुकरांना सांभाळणं म्हणजे सहज गोष्ट नाही. डुकरं ही नेहमी सतत घाणीमध्ये राहणारा तो जीव आहे. त्याला घाणच आवडते, त्याच्या अवतीभोवती घाणेरडा वास येतो. तुम्ही जर डुकरांच्या कळपांच्या संदर्भात पाहिलं असेल किंवा डुकरांची शेती पाहिली असेल, तर तुम्हाला ही गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसेल की डुकरं ही घाणीमध्ये राहणं पसंत करतात. घाण घाण घाण, आणि त्या घाणीमध्ये हा स्वतः राहायचा. त्याच्या पोटाची खळगी व्यवस्थित भरायची नाही. तो ज्याच्या हाताखाली कामाला होता, ज्याच्या हाताखाली कामाला होता, तो जो मोबदला द्यायचा, तो मोबदला त्याच्या पोटाची खळगी भरायला पुरेसा नव्हता. आणि पुरेसा नसल्यामुळेच तो डुकरांच्या समोर पडलेला चूरचार खाण्यासाठी तो तडफड करायचा. चूरचार खाण्याची, त्या शेंगा खाण्याची तो इच्छा दर्शवायचा. इतकी हलाखीची परिस्थिती त्याच्या होती. आणि ती सगळी परिस्थितीचा तो आढावा घेतो की अरे बापरे, हे कसं काय आहे, मी माझ्या जीवनामध्ये काय करून बसलो, मी माझ्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला सामोरी जातोय. हे प्रसंग माझ्या जीवनात आहेत. जर मी माझ्या बापाच्या घरी असतो, मी माझ्या बापाला बिलगून असतो, मी माझ्या बापाला चिटकून असतो, तर आज ज्या परिस्थितीला मी सामोरी गेलेलो आहे, आज ज्या परिस्थितीमध्ये मी राहतोय, ती परिस्थिती माझ्या वाट्याला आली नसती. आजूबाजूची परिस्थितीचा आढावा घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आजूबाजूच्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनाच्या आजूबाजूला, आपल्या परिवारामध्ये, आपल्या घराण्यामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टींचा आढावा घेऊन शुद्धीवरती येणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही शुद्धीवरती आलात तर तुम्हाला समजेल की हां, मला माझ्या परमेश्वराकडे वळलं पाहिजे, मला माझ्या खऱ्या बापाकडे वळलं पाहिजे. बायबलमध्ये जेव्हा आपण पाहतो की माणूस जेव्हा शुद्ध अवस्थेत नसतो, जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाच्या अवतीभोवती जेव्हा पाहाल की मी माझ्या शरीरासाठी औषधोपचार करतोय खरा, परंतु त्याला काही यश येत नाही आहे, त्याने काही बरं होत नाही आहे. मी मेहनत तर घेतोय खरा, पण त्याला काही यश प्राप्त होत नाही आहे. मी संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय खरा, पण मी अधिकाधिक संकटांमध्ये फसतोय. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडताना पाहता की एक आजारपण झाल्यानंतर दुसरा आजारपण येते, तिसरा आजारी पडतोय, चौथा आजारी पडतोय, आजारपण सतत चालू आहे, की मी माझ्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, एक पाऊल मी पुढे टाकतोय, तेच 10 पावलं मी माझ्या जीवनामध्ये मागे येतोय. कुठल्याच प्रयत्नाला मला यश येत नाही आहे, कुठल्याच गोष्टींना मला समस्याचं निवारण मिळत नाही आहे. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडताना पाहाल, तेव्हा तुम्ही शुद्धीवर येणं हे गरजेचं आहे. तुम्ही शुद्धीवर या की अरे बापरे, मी औषध उपचार करतोय पण मी बरं वाटत नाही आहे, तर मला शुद्धीवर यायला पाहिजे. आणि मला शुद्धीवर येऊन मला माझ्या परमेश्वराकडे वळलं पाहिजे. जो जिवंत परमेश्वर या जगामध्ये वावरतो ख्रिस्त येशूच्या द्वारे, मला त्याच्याकडे वळता आलं पाहिजे. जर तुम्ही वळाल, ज्याप्रमाणे उधळा पुत्र शुद्धीवरती आल्यावरती आपल्या बापाकडे वळाला, त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडत असलेल्या गोष्टींचा आढावा घेऊन शुद्धीवरती येऊन आपल्या परमेश्वराकडे वळलं पाहिजे. कारण नुसता औषध उपचार करून बरं होत नाहीये, तर ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला परमेश्वराचा हस्तक्षेप हवा आहे.
तुम्ही प्रयत्न करताय परंतु तुम्हाला यश मिळत नाही आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला परमेश्वराचा हस्तक्षेप हवा आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ पाहताय म्हणून तुम्ही एक पाऊल टाकताय परंतु तुम्ही 10 पावलं मागे येताय, तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला परमेश्वराचा हस्तक्षेप हवा आहे. शुद्धीवरती या. उधळा पुत्र ज्याप्रमाणे शुद्धीवरती आला, तुम्हालाही शुद्धीवरती येणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टींचा अनुभव घेताय की तुम्ही हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहात, दुःखांच्या परिस्थितीमध्ये आहात, संकटांच्या परिस्थितीमध्ये आहात, निराशेच्या परिस्थितीमध्ये आहात, तुमच्या जीवनामध्ये लाजिरवाण्या गोष्टी सतत घडत आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये लाजेला सामोरं जावं लागतंय, तर समजून घ्या की आपल्याला परमेश्वराच्या हस्तक्षेपाची गरज आहे. तुम्हाला जर परमेश्वराचा हस्तक्षेप पाहिजे असेल, सगळ्यात प्रथम तुम्हाला शुद्धीवर येणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे उधळा पुत्र शुद्धीवरती आला की मी माझ्या पित्याच्या विरोधात काहीतरी केलेलं आहे, मी माझ्या पित्याच्या विरोधात वागलेलो आहे, मी स्वर्गाविरोधात वागलेलो आहे, त्याच्याशी मी असं करायला नको होतं, मी मागे फिरायला पाहिजे आणि पित्याला हे सांगायला पाहिजे की मुलगा म्हणून नाही तर मला एक मोलकरी म्हणून तरी तुझ्या जवळ घे. परंतु बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या बापाची व्यथा, त्या बापाचं हृदय असं व्यक्त करतो की तो बाप आपल्या मुलाला येताना पाहता क्षणी थेट त्याच्याकडे जाऊन त्याला मिठी मारतो. मुलगा आपल्यापर्यंत येण्याची पूर्ण वाट बघत नाही, तर येशू ख्रिस्त बापाचं हृदय असं व्यक्त करतो की लांबून येताना बघतो. हा उधळा पुत्र सगळं काही करून, सगळं उलाढाल करून जेव्हा लांबून येताना बघतो, तेव्हा बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो, बापाचं हृदय असं व्यक्त करतो की लांबून येताना क्षणी, पाहता क्षणी हा बाप आपल्या जागेवरून उठून त्याला मिठी मारायला जातो. असंच आहे, ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यानंतर आपण आपलंच नुकसान करत असतो आणि नुकसान केल्यानंतर, जेव्हा नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर जेव्हा आपण शुद्धीवरती येतो आणि कळतं की ह्या आपला स्वतःचा प्रयत्न करून काय उपयोग नाही आहे, आपल्याला परमेश्वराच्या साथीची गरज आहे. नुसता औषधोपचारांवरती अवलंबून राहणं गरजेचं नाही आहे, आपल्याला परमेश्वराच्या हस्तक्षेपाची गरज आहे. सतत प्रयत्न, हार्ड वर्क करणं गरजेचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये परमेश्वराचा हस्तक्षेप हवा आहे. जेव्हा तुम्ही एक पाऊल परमेश्वराकडे उचलाल, परमेश्वर तुमच्यासाठी बाकीची 9 पावलं उचलायला तयार आहे, बाकीची 99 पावलं तो उचलायला तयार आहे. पण तुम्ही शुद्धीवर येऊन परमेश्वराकडे एक पाऊल उचलण्याची तयारी ठेवा. स्वतःला परमेश्वरासमोर सरेंडर करा, ज्याप्रमाणे हा उधळा पुत्राने आपल्या बापासमोर स्वतःला समर्पित केलं. त्यांनी हे सुद्धा बोलायची तयारी ठेवली की मला मुलगा म्हणून नाही तर मला तुझा मोलकरी म्हणून तुझ्या जवळ ठेव, मला तुझ्या जवळ वागून घे आणि त्यासारखंच मला ट्रीटमेंट दे, त्यासारखंच माझ्यासोबत वागणूक कर. परंतु परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने त्या बापाचं मन असं व्यक्त केलं की त्याने त्याच्यासाठी आनंद साजरा केला. परमेश्वर तुमच्यासाठी आनंद साजरा करायला तयार आहे. परमेश्वराला तुमच्या प्रत्यर्थ आनंद साजरा करायची इच्छा आहे. तुम्हाला फक्त शुद्धीवर येणं गरजेचं आहे. बघा, आपल्या जीवनाचा आढावा घ्या, आपल्या जीवनाच्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घ्या आणि पहा तुमच्या जीवनामध्ये काय घडत आहे. निराशेमध्ये आहात, सतत दुःखामध्ये आहात, सतत आजारामध्ये आहात. एक संकट नाही गेले की दुसरं संकट तुमची वाट बघत असतं. एका निराशेतून बाहेर नाही पडलं तर दुसरी निराशा वाट बघत असते. एक आजारपण नाही गेले तर दुसरं आजारपण येतं. पैसे तुमच्याकडे जास्त टिकत नाहीत, अन्नधान्य तुमच्याकडे जास्त वेळ राहत नाही. तर समजून जा, परमेश्वराच्या हस्तक्षेपाची गरज आहे. तुम्ही परमेश्वरापासून स्वतःच्या मुखाला फिरवल्यामुळे, परमेश्वरापासून स्वतःचा संबंध तोडल्यामुळे तुमची परिस्थिती, तुमची हालत आता त्या उधळ्या पुत्रासमान झालेली आहे की बाप श्रीमंत आहे, बापाच्या हाताखाली काम करणारे मोलकरांच्या घरी अन्नधान्यांची रेलचेल आहे, भाकरीची रेलचेल आहे. बाप श्रीमंत आहे परंतु त्याचा मुलगा त्याच्याच चुकींमुळे आणि बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे तो हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगतोय. तुम्ही ह्या पृथ्वीवरती आहात, तुम्हाला ह्या पृथ्वीवरती पाठवणारा एक निर्माणकर्ता परमेश्वर आहे. तो या जगाचा विधाता परमेश्वर आहे. आजही तो तुमच्याकडे अगदी पाहत आहे, त्याचे लक्ष तुमच्या जवळ आहे. तो श्रीमंत आहे, तो सामर्थ्याने भरलेला आहे. तो तुम्हाला संकटातून काढण्याची ताकद ठेवतो, तो तुम्हाला समस्येतून बाहेर काढण्याची ताकद ठेवतो. प्रत्येक कामामध्ये तो स्वतःच्या देवदूतांद्वारे तुमच्या जीवनामध्ये त्या प्रत्येक कामामध्ये यश पाठवण्याची ताकद ठेवतो. परंतु प्रश्न तुमचा आहे की तुम्हाला ते पाहिजे का? नाही तर बाप श्रीमंत आहे आणि तुम्ही हालाकीच्या परिस्थितीत आहात. निवड तुमची आहे, आवड तुमची आहे. तुम्ही तुमचं मन परमेश्वराकडे वळवलं, तुम्ही शुद्धीवर येऊन जर स्वतःचं लक्ष परमेश्वराकडे ठेवलं तर निश्चित उधळ्या पुत्राच्या समान तुम्ही अधिक तुमच्याविषयी परमेश्वर आनंद साजरा करेल. ज्याप्रमाणे उधळा पुत्र जेव्हा आपल्या बापाकडे परत फिरला तेव्हा त्याच्या बापाने सांगितलं की आनंद करा, आनंदोत्सव साजरा करा, कारण माझा मुलगा जो मेला होता तो जिवंत झाला आहे, जो हरवला होता तो सापडला आहे. बापाने त्याच्याविषयी आपल्या लोकांसोबत आनंद साजरा केला. तुम्ही जर परमेश्वराकडे फिरलात, तुम्ही जर शुद्धीवर येऊन परमेश्वराकडे आपलं मन वळवलं तर परमेश्वर देखील आपल्या दूतांसोबत तुमच्याविषयीचा आनंद स्वर्गामध्ये साजरा करेल. तुम्ही जर स्वतःहून परमेश्वराच्या निकट आलात, तुम्ही जर स्वतःहून परमेश्वराला सरेंडर झालात तर हे फार महत्त्वाचं आहे. परमेश्वराच्या दृष्टिकोनामध्ये एखादा माणूस शुद्धीवर येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठल्याही माणसाने स्वतःचं नुकसान करू नये ही परमेश्वराची तीव्र इच्छा असते.
आणि ही तीव्र इच्छा जेव्हा परमेश्वराच्या राज्यातली, तेव्हा तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये बाळगता, अंतःकरणामध्ये भापून घेता आणि त्या अनुषंगाने जेव्हा जगता, तेव्हा तुम्ही अधिकच्या आशीर्वादांसाठी पात्र ठरता. म्हणून शुद्धीवर या, आपल्या जीवनाचा आढावा घ्या आणि शुद्धीवर या. शुद्धीवर आल्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही काय करत आहात आणि तुम्ही तुमच्या नुकसानीपासून स्वतःचं मन जेव्हा फिरवाल आणि परमप्रधान परमेश्वराकडे वळाल, तेव्हा तो परमप्रधान परमेश्वर स्वर्ग राज्यातून तुम्हाला मदत पुरवायला तयार आहे. एकच पाऊल तुम्हाला उचलायचं आहे, एकच पाऊल. उधळ्या पुत्राने फक्त एकच पाऊल, पूर्ण घरात पण आला नव्हता, तो लांबूनच पाहिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने बापाचं हृदय असं प्रगट केलं की तो थेट त्याच्याकडे गेला. बाप उठून थेट त्याच्याकडे गेला. परमेश्वर सुद्धा तुमच्यासाठी येईल. परमेश्वराने दाखला दिलेला आहे, परंतु या दाखल्याच्या द्वारे तो खुद्द स्वतःचं मन व्यक्त करतोय. या दाखल्याद्वारे खुद्द परमेश्वर स्वतःची इच्छा व्यक्त करतोय की या उधळ्या पुत्राच्या विषयी, उधळ्या पुत्राच्या बापाची जशी दशा आहे, उधळ्या पुत्राच्या बापाचं जसं हृदय आहे तसं माझं हृदय आहे. तू फक्त वळ, मी तुला मिठीत घ्यायला तयार आहे. तू फक्त मागे फिर, मी तुला सांभाळायला तयार आहे. तू फक्त आपलं लक्ष माझ्याजवळ केंद्रित कर, माझ्या वचनांकडे आपलं लक्ष लाव. मी तुझं जीवन सुधारायला, तुझ्या घराण्याकरिता तारणाची योजना बनवायला मी तयार आहे. ज्याप्रमाणे जेव्हा उधळ्या पुत्राप्रमाणे तुम्ही आपलं मन परमेश्वराकडे वळवाल, शुद्धीवर याल, तेव्हा परमेश्वराने जसं त्या बापाचं मन त्या उधळ्या पुत्राविषयी व्यक्त केलं, तसं परमेश्वर देखील तुमच्याविषयी स्वर्गाच्या राज्यामध्ये आपलं मन आणि या पृथ्वीवरती आपलं मन व्यक्त करेल. आणि अशा पद्धतीने आपलं मन परमेश्वरासमोर लागण्याकरिता आणि आपलं लक्ष थेट परमेश्वराच्या राजस्थानाकडे लागण्याकरिता पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला सहायता मिळत. म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.